हां, नमस्कार मामा. नमस्कार हो. तुमचं नाव सांगा मामा. यादव बळीराम बनसोडे बलसूर, हां तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. हां. मी विठ्ठल मुगळे कडदोरा म्हणजे हे आपल्या औषधाचा तुम्हाला डेमो दिलतो. मग त्यात काय फरक झाला हां तर हे आपण बघू. मग तुम्ही एक टाकी पहिलं मारलो, तुम्हाला काय फरक वाटला तर सांगा. एक टाकीमध्ये काय झालं, अर्धी टाकीच मारलो मी. ते बी अर्ध्या सऱ्या मारला 3. हां 3 सऱ्या अर्ध्या मारल्यामुळं तिची वाढ हां. अधिक पाला पसरट आणि पाल्यात ग्रेनरी जास्त आली. वाढ कसं तुम्हाला वाटलं कसं बाकीच्याला आणि ह्याला? 3 सऱ्याची वाढ बघितलं तर मोठी आहे. आता हे आपण 3 सऱ्या आहे पहिल्याच्या ती फवारलेल्या. ही एक, ही 2 आणि ती 3 हां आणि इथं पत्र झालं हा, हे वर चाललं काय. ती खुज्ज दिसते तिथं. हां पुढे आणि इकडे इकडे आहे म्हणजे ते हे नाही. आणि हे बाकीचं ते नाही अजून फवारायचं त्याला. हां ह्याला फवारायचं आहे. हां त्याला फवारायचं, उंची कमी आहे त्याची. हां म्हणजे उंची वाढली असं तुमचं म्हणणं आलं. उंची बी वाढली हा. आणि पाल्यात तेजपणा जास्त आला. हां हां हां. मग फरक वाटला तुम्हाला का? फरक तर वाटला की फरक तर वाढी म्हणजे मूळ उंची वाढली ना भरपूर त्याची. हां हां म्हणजे पहिल्याच्या म्हणजे आम्ही फवारलेल्या झाडात आणि न फवारलेल्या झाडात अर्धा फुटाचा फरक आहे 4 दिवसात. हां हां. 4 दिवसात अर्ध्या फुटाचा फरक अर्धा आहे. फुटाचा फरक आहे 4 दिवसात. मग पुन्हा निर्णय घेतलो, पूर्ण फवारणी करायचा. पूर्ण फवारणी करायचा निर्णय घेतलो. मग आज आज चालू पूर्ण फवारणी. हां आणि ही जी आहे शेवगा पूर्ण ही हा. ओलट पट्टा जातीचा बी आहे. हां फक्त याचा पाला बनवायचा, आपल्याला शेंगा बनवायच्या नाहीत. हां हां. त्यासाठी 3 एकरचा प्लॉट बनवलेला आहे टोटल. म्हणजे हे तुम्हाला पाला चिकायचा आहे. पाला करून विकायचा याचा. हां ऑर्गॅनिक मध्ये. ऑर्गॅनिक मध्ये पाला करून विकायचा याचं. शेंगा करायची नाही तर आपल्याला काय करायचं नाही. हां 3 महिन्याला कटी आहे पहिली. हां. दुसरी कट ही 2 महिन्याला येते पुन्हा. पहिली 3 महिन्याला. पहिली कट ही 3 महिन्याला. आता ही हा. 2 महिन्याचं पीक आहे सध्या आता. हां हां हां. म्हणजे आता लावून आपल्याला 2 महिने झाले याला. हां तर हे असं आपण फवारलेला पण तुम्ही फरक ह्या 3 काकऱ्याला फवारलेला बघून तुम्ही बाकीच्याला फवारायचा आज निर्णय घेतलो. हा, पूर्ण निर्णय घेतलो. ओके. मग आता अजून ह्याला तुम्ही भूमिपावर वापरा म्हणून सांगितलं होतं, तर तुम्ही ह्याला हे घ्याल नाही. भूमिपावर पिवळ अजून काय वापरायचं, फक्त ही ग्रो नायट्रोकिंग एवढंच वापरलं मी. हां हा. मग आता चांगलं फरक वाटला तुम्हाला? फरक वाटल्यामुळे तर करायचं ना आता फवारणी अजून. चालतंय. मग आता बाकीच्या शेतकऱ्याला काय असेल सांगा आपण. नाही प्रोडक्ट वापरल्यामुळे फायदे आहेत हे लक्षात घ्या. हां म्हणजे एक तरीला कुठलं आपण आतापर्यंत कुठलंच खत औषध कुठलंच नाहीये. हां आणि ती फक्त ऑर्गॅनिक मध्ये करायचं आहे म्हणून ही करायचा प्रयोग आपल्याला. हां हा. हां. रासायनिक वापरायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे तर ही ठेवलं आपण एवढा खेळ. ओके. बाकी शेतकऱ्यांनी वापरावं सर? वापरा 100% वापरा. ओके. धन्यवाद सर.